पण आज आमच्या तालुक्यात गृहमंत्री असून सुद्धा आज आमची अवस्था आहे तिथंच आहे. दुधाचे पैसे वाटत होते म्हणून सांगतात, मग प्रत्येकाच्या घरात समान 3,000चं बिल कसं काय येतं? तर ह्या वेळेला आमदार होणार रोहित पाटीलच. आता कुणाचं पार्ट जड आहे? आता आज रोजी तर काकाचं पारड जड. सगळ्यांनी नेतृत्व चांगलंच आहे. पण काकांनी पोरं तरुण पोरं कामाला लावली ती कारखान्यात. शेतकरी सुखी आहे का? कशाला चुकी आहे तेव्हा? का हो? कशाचा दर आहे तुम्ही तेव्हा? मी जरी आर पाटील गटाचा असलो तर मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, ह्यांनी तिसरं नेतृत्व ह्या तालुक्यात उभं राहून दिलं नाही. हे स्वतः सुदगिरणीवर जाऊन आबाला विरोध करत होते आणि आज सांगतेत की आबांनी चांगलं काम केलं. नाही बरोबर ते आहे. सांगतात की सांगतात, चांगलं त्यांचं काम म्हणणं केलं. जाणून घ्या की, त्यांचं म्हणणं नाही, जाणून अगदी घ्या. बरोबर आहे. त्यांच्याकडे लेखी पत्र घ्या हा. की तुम्ही आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टी किती दिवसात करणार. नमस्कार, आपण तुर्ची गावामध्ये आलेलो आहोत आणि सामान्य लोकांशी भेटतोय. सामान्य लोकांना विचारतोय की तुमच्या मनातला आमदार कोण. तर तुर्ची गावातील इथं मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कसं होईल, काय वातावरण आहे, कुणाचं पारड जड आहे, कोण होईल आमदार? वातावरण तसं पाहिलं तर समसमान आहे अजून. हा. आणि काही मला तर वाटतंय असं हम्म. तरुण पिढी हम्म. ज्या आमदाराकडे वळेल त्याचा निश्चित विजय होईल. का तर आजकाल तरुणांच्या हाताला रोजगार. पण मी आता बरीच वर्ष बघतोय माझ्या मतदारसंघात काम न करता श्रेय घेणारे बरेच जण झालेत आणि काम तर कोणाचंच काही नाही. त्याच्यामुळं ह्याच्यावर तरुण पिढी निश्चित साहजिकच विचार करणार आणि एखादा चांगला आमदार निवडून देण्याचा प्रयत्न करणार. मला सांगा, आतापर्यंत इथं आबांनी काम केले, आबांची ओळख तासगाव कोटे मग काय म्हणजे आर्राब अशी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. या मतदारसंघामध्ये किती MIDC आल्या, किती उद्योग उभे राहिले, किती तरुणांना रोजगार मिळाला, किती तरुण इथं कामाला लागले. खरं सांगायचं तर तुम्ही पत्रकार आहात आणि पत्रकार असा असतो चाणाक्ष की अगदी त्या चातक पक्षाप्रमाणे नदीत खोच मारून अगदी चांगला मासा तेवढा उचलून नेतो. तसं तुम्हाला चांगलं माहित आहे की ह्या खरोखर मतदारसंघात MIDC किती आल्या, किती लोकांना कामं मिळाली. हे माझ्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा, मी शेवटी कसं तरुण आहे, मी कोणाचं तर नाव घेण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच चांगलं माहिती आहे. आता आम्ही निमणी गावापासून इथपर्यंत आलो, रस्त्याची अवस्था बघितली. तुम्ही कसा प्रवास करताय या रस्त्यानं? कसं झालंय, आजकाल फक्त मला पद मिळावं, मी आमदार व्हावं, मी सरपंच व्हावं, मला फक्त पद मिळावं आणि जनतेच्या प्रश्नाशी मला काही घेणे देणे नाही, असं मला सांगा, प्रत्येक आमदाराचं मत झालंय. तुमच्या मतदारसंघाला खासदार लाभला होता, हा. आमदार लाभलाय, अनेक वर्ष या तासगाव कोटे मंकाळमध्ये सत्ताच आहे. बरोबर. तरी पण तुमच्या मतदारसंघामध्ये अशी का अवस्था आहे? आजपर्यंत काय झाले, फक्त घराणेशाहीच चालू आल्या आणि या घराणेशाहीमुळेच आज तासगाव तालुका कितीतरी महाग आहे. आता तुम्ही म्हणणार तासगाव तालुकाच का महाग आहे, मग असा तालुका कुठला आहे? अहो साहजिकच घ्या, तासगाव तालुक्याच्या नंतर कितीतरी वर्षानं पुलूस तालुका निर्माण झाला. आज काय अवस्था आहे त्या तालुक्याची? काय अवस्था? कितीतरी MIDC निर्माण झाल्या तिथं, कितीतरी संधी नोकरीच्या उत्पन्न झाल्या आणि आज घरटी मुलगा नोकरीला आहे. पण आज आमच्या तालुक्यात गृहमंत्री असून सुद्धा आज आमची अवस्था आहे तिथंच आहे. कुणाचा अपयश आहे? मी सांगतो हे मतदारांचंच अपयश आहे, हे नेत्यांचं अपयश नाही. का तर मतदार हा जागाहून मतदानच करणं झालाय. मतदार चूक करतात का? आता त्यांनी ते समजावं की बाबा आपल्या खरंच तालुक्याचा काय विकास झाला नाही, आपल्या शेजारच्या तालुक्याचा काय एवढा जोरात विकास झाला, हे मतदारांनी समजून घ्यायचंय. आबांचं नेतृत्व असेल, पतंगराव कदम साहेब असतील, यांनी मिळून काम केले दोघांनी. बरोबर बरोबर. इकडे कस काय विकास नाही? इथं फक्त माहित आहे की फक्त बाबा माझे आबा आणि त्यांचं काम आपण केलं पाहिजे. मग त्यांनी काम करो अगर न करो, फक्त आपण मतदान करायचं एवढंच सगळ्यांना माहिती आहे. काय वाटतं, कशी होईल लढत आणि काय मतदारसंघाचं चित्र आहे, कुणाचं पारड सध्या जड आहे? सध्या मतदारसंघामध्ये घोरपडी सरकारने पाठिंबा दिल्यामुळे साहजिकच संजय काकांचा पारड जड आहे. काकांनी कामं केलेली आमच्या गावात सांगायचं झालं तर येळाईपासून वंजारवाडीपर्यंत 3 कोटीचा रस्ता केलाय. परत येळाईपासून तासगाव तांदळी वस्तीपर्यंत, तुर्ची तांदळी वस्तीपर्यंत 3 कोटीचा रस्ता केलाय.
35 वर्ष आबाने आम्हाला फक्त खेळवलं की तुम्हाला बंधारा देतो बंधारा देतो. बंधारा काही दिला नाही. ते काम अगदी असं आम्ही लोक बसल्यानंतर प्रभाकर बाबांनी संजय काकांच्या मुलांनी काकांनी दोघांनीही सांगितलं की ह्या वेळेला मतं मागा येईन तर बंधारा मंजूर करून येईन. आम्ही म्हणलं बघा परत आपल्याला मतदानाला पुढे जायचं आहे, शब्द सांभाळून द्या. प्रभाकर बाबा म्हणले शब्द मी सांभाळून देतोय आणि बंधारा करूनच मतं मागा येईल. आणि नारळ फोडला यांना माहिती आहे. 2 कोटी झाला का बंधारा? चालू आहे बंधाऱ्याचं काम. पाणी आल्यामुळे थांबलंय, पैसे आले, टेंडर झालेलं आहे, काम चालू झालंय. तुम्ही बघू शकता 2,69,00,000 बंधारा दिलेला आहे. अशी अनेक काम आहेत. तर ते विरोधकाचा आपण बघतोय की 1350 हेक्टरची आपली MIDC किती हेक्टरवर आणली त्यांनी? 36 हेक्टरवर. डोंगर पुकरून उंदीर काढण्यातला हा प्रकार आहे. लोकांना खेळवायचं, लोकांना विनाकारण वेडं बनवायचं. तर लोकांना खेळवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे की बाबा सांगायचं MIDC आणली. MIDC किती तुम्ही आणली? MIDCचं काय झालं? कितीची MIDC किती एकरे आणली हे पण सांगा ना लोकांना. 35 वर्ष लोकांना गोड बोलायचं, पाया पडायचं, सहानुभूतीनं मतं मागायची, सांगायचं की मला दमदाटी केली जाते, मला भीती केली जाते. हे आव्हाने केलं आजपर्यंत. तेच आता रोहित दादा करतायत. काकांनी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही काकांची चूक आहे का? हे काकांनी काय गुंडगिरी ह्याला म्हणतात का? माझ्यासारखा कार्यकर्ता, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. माझ्यावर कुठल्या ग्रामपंचायत? इथल्या तुर्चीच्या माझे डेप्युटी सरपंच आहे. 353 सारखी गुन्हे दाखल झाली चुकीच्या पद्धतीने कुणावर? माझ्यावर. कॅनॉलवर काम करत असताना आमच्या गावातून कॅनॉल चालू आहे. कॅनॉल मध्ये पाणी आणत असताना काय चुकीच्या घटना घडून शेतकऱ्यासाठी आम्ही भांडत असताना आमच्यावर 353 दाखल झालं. तर त्यावेळी काका SPC बोलले, DYSPC बोलले, म्हणजे अगदी आयओशी सुद्धा बोलले की बाबा हे चुकीच्या पद्धतीने काम झालंय. त्या मुलाचं रेकॉर्ड बघा तुम्ही. कधीही तो मुलगा चुकीच्या पद्धतीने काम करत नाही, भांडण नाही, तंटा नाही, तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले. मग ह्या ठिकाणी काकांनी एखादी भूमिका स्टँड घेतली तर काय चुकीचं आहे का? असा विषय. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अन्याय होईल त्या ते काही वेळेला काका धावून जातात. मग ह्यांचं मत कसं आहे? काका परवा बघितलं आपण पैसे वाटणारा माणूस कोणाचा नगरसेवक होता? कोणाचा होता? रोहित पाटलांचा होता. सरळ सरळ त्यांनी नाव घेतले रोहित दादांचं. आणि आता ते म्हणतात सांगितलं की जुना कार्यकर्ता आहे माझा. ठीक आहे, जुना कार्यकर्ता आहे. ती स्वतः गेल्या टर्मला नगरसेवक होते. आता त्यांच्या भावांची मंडळी नगरसेवक आहे. आणि प्रत्येकाच्या घरात 3,000 दुधाचं बिल कसं येतो? दुधाचे पैसे वाटत होते म्हणून सांगतात. मग प्रत्येकाच्या घरात समान 3,000चं बिल कसं काय येतं? लोक काय वेडे आहेत का? लोकांना तुम्ही खोळ समजता का? लोकांना गृहीत धरायचा धंदा बंद करा. लोक शहाणी झालेत. उगाचच काय तर आता आमच्या परवा गावामध्ये कदम वस्ती शेजारी पवार वस्तीचा पक्षप्रवेश झाला. शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. विचारा, इथं लोक आहेत त्यांच्याच पार्टीतल्या लोकांचा पक्षप्रवेश घेतला. पवारातली 1-2-3 लोक गेली नाही असं नाही, पण त्यांच्याच पार्टीतल्या लोकांचा पक्षप्रवेश घेऊन त्यांचीच लोक उभा करून सांगितलं पक्षप्रवेश. काय चाललंय? डोंगर सुनीला बघा, लोकांना न्यायचं, बसायचं, चला बैठकीला चाललोय, काहीतरी कामाचं एक आपण सगळेजण मिळून बसूया, सामुदायिक काम असते. लोक म्हणते ठीक आहे जाऊया बसूया. बसाय गेले की तिथं सांगायचं की नाही नाही आता हे मुपलर टाक्यान फोटो काढायचा, बाहेर गेले की टाकायचं पक्षप्रवेश. डोंगर सुनीत परत रिटर्न गिफ्ट मिळालं ना दिपावळीचं त्यांना. असे रोज पक्षप्रवेश चालआहेत. लोकांनी विश्वास ठेवलाय काकांच्या कामावर. काकांची जी कामाची पद्धत आहे, होत असेल तर होते, नाही होत तर नाही होत, अशी जी सांगायची पद्धत आहे. आज आमच्या गावामध्ये 11 लाख रुपयाचे गटर दिलेलं आहे काकांनी हनुमंतपूरला. वाचनालय दिले 11 लाख रुपयाचं. काकांच्या विचारांचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद आप्पा झाल्यानंतर जवळपास 40 लाखाचा निधी आम्हाला दलित वस्तीच दिला. काकांनी शेवटी बोलवून आम्हाला 12 लाखाचा निधी दलित वस्तीचा दिला. पुन्हा 4 लाखाचा निधी दलित वस्तीचा दिला. नागरी सुविधामधून गोरे वस्तीला 11 लाखाचं काम दिलं. ज्या कामाचं हनुमंतपूरला तुम्हाला माहित आहे पाटील, तळ्यावरून रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी आजपर्यंत 40-50 वर्षात त्या रस्त्याला खडाही पडला नाही. तिथं काकांनी 20 लाख रुपये दिले. एवढी कामं केलेली आहेत काकांनी. लोकांनी विश्वास ठेवलाय. काकांचं नेतृत्व लोकांनी मान्य केले. जनतेतून उठाव झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हा विजय हा 100% काकांचा. आणखीन काही इथले तुर्चीचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्या सुद्धा संवाद साधतोय. काय सांगाल, अनेक निवडणुकात तुम्ही अनुभवले आहेत, कशी परिस्थिती आणि आता काय परिस्थिती आहे? काय नाही,
परिस्थिती कायमसारखीच आहे. काय या वेळेला वेगळं आहे किंवा काय असं काहीच नाही. तर नवीन काही नाही. कोण होईल आमदार आणि जो होणार आहे तो का होणार आहे, त्याला का निवडून देणार आहे तुम्ही? आता ह्या वेळेला आमदार होणार रोहित पाटीलच. बर. त्याला कारण असं आहे, हम्म. काकांचं बी काम चांगलं आहे. आपण काय तसं नाव ठेवणार नाही, कारण काकानं भरपूर निधी आणले. हम्म. पण रोहित पाटलाचं कसं आहे, काम करण्याची पद्धत आबांच्या सारखीच आहे. सगळ्यांना धरून मिळून बसवून आपलं सर्वसामान्याचा नेता म्हणून आपलं त्याला सहकार्य करणार लोक. तुमच्या गावातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आतापर्यंत अनेक कोटींची कामं इथं काकाच्या माध्यमातून झाले झाली. झाले झाले तर झाले. रोहित दादा किंवा सुमनताईच्या माध्यमातून इथं तुमच्या तुर्चीमध्ये काय झालंय का? मला एवढी कल्पना नाही. मी जास्त राजकारणात नसतो, बर. त्यामुळं कुणी किती काय केलंय माहित नाही. माहित नाही तुम्हाला? नाही. बरं. याच्या अगोदर कधी 5 वर्षाच्या अगोदर कधी अगोदरच्या टर्म मध्ये काय झालंय का ताईंकडून? भरपूर काम झाली. काय काय नाही झालं असं सांगा नाही. बरं. तसं डिटेल मध्ये 4 मला कामं सांगता सांगा. येणार नाही. बर. पण काम केलेत. बर. मी बाबांकडे येतोय. बाबा नमस्कार. काय चाललंय काय नाही? काय झालं कसं आहे वार? वार काकांच्याकडे माहित वार काकांच्या बाजूने. आताच आपल्या गावचे सहकारी म्हणले की तर रोहित दादांनी होय. कामांची पद्धत आहे ते आबांसारखे. होय. तुम्ही आबांना जवळून बघितलंय, होय. कसे होते आर आबा? हा? चांगली होती. चांगले होते. होय आज काका बी चांगले आहेत. बर. हं? काका पण चांगले आहेत, आबा पण चांगले होते. काम बर. कोणाचं उजवं आहे? आता कामाचं एवढं काही हे नाही. हं. काय राजकारणात आपण नसतोय बर, खरं काय म्हणजे. राजकारणात? त्यांना माहित आहे बघा. बहिणा माहित आहे माझं आयुष्य कसं गेलंय. बर. हा नमस्कार. कसं आहे वातावरण, काय होईल? वातावरण नाही चांगलं आहे. तिकडून या. बरं वातावरण आहे. चांगलं आहे. होय. इकडे आल इकडे. कसं होईल या मतदारसंघामध्ये, काय परिस्थिती आहेत? अनेक इलेक्शन तुम्ही अनुभवलेत. हा इकडे बघा कॅमेरा. परिस्थिती चांगली आहे. कुणाचं पारड जड आहे? काम कोणी केलेत? काम तशी काकानं केली चांगली. काकांनी केलेत. काय काय केले? काकाने रस्त्याच केली ती. बर. काय काय काम केली तिने, मला काय डिटेल सांगता येणार नाही एवढं, पण काम केली तिने. मला सांगा, इथं सुमनताईकडे 10 वर्ष सत्ता आहे. आबांनी नेतृत्व केले अनेक वर्ष या मतदारसंघाचं. हा. अनेक मोठमोठी पदं आबांकडे होते. आबांच्या काळामध्ये काय विकास झालाय का? काय काम काय केलेलं दिसणार ती. एमआयडीसी किती आल्या किंवा कारखाने इथं उभा राहिले, नवयुवकांना रोजगार किती मिळाला इथं? रोजगार कोणाला मिळाला नाही, बागतच जातील लोक. रोजगार नाही. हा हा. नवीन पिढी आहे जी बेरोजगारी, त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्यात का काय 10 वर्षामध्ये एखादी MIDC? बागेशिवाय रोजगाराला कामच नाही. नाही. हा, हा. दुसरं काय यांनी उभा केलं नाही, काय नाही. वाळू वाढाय चालू असते. कुठं? आपलं नदीत नाही हो. कोण ओढतं? वडणारी आहे ती, भरपूर आहे. तर मंडळी, हे होते या गावकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. आपण तरुण पिढीशी सुद्धा बोलणार आहे. काका नमस्कार. काय काय चाललंय काय नाही, कसं वातावरण आहे मतदारसंघामध्ये? आता पहिलं जरा वेगळं होतं, पण आता जरा वातावरण कडक आहे. काय आता कोणाचं पार्ट जड आहे? आता आज रोजी तर काकाचं पारडं जड आहे. का? म्हणजे काम आहे त्यांचं. काय काम केली? काम काय असं नसू द्यात. मला कुठे जरी अडचण आली तर नेमराच येणारा माणूस आहे. म्हणजे इथं मतदारसंघामध्ये 10 वर्ष ताईंचं म्हणजे ताई सत्तेमध्ये होत्या, आबांकडे नेतृत्व होतं. 35 वर्षात तुमच्या मतदारसंघाला काय मिळाले? आमच्या मतदारसंघात एकच मिळालं फक्त पोलीस ग्राउंड, तेवढं दुसरं काय मिळालं नाही. बर. पोलीस ग्राउंड मिळाले. किती युवकांना, तरुण जे आहेत बेरोजगार आहेत, त्या 10 वर्षामध्ये किती लोकांना रोजगार निर्मिती झाली तुमच्या मतदारसंघामध्ये? आमच्या मतदारसंघामध्ये काय नाहीच. काहीच नाही. आमचा कारखाना तेवढा काकांनी चालू केलं तर तेवढेच. बर, ठीक आहे. मग यंदा तुमच्या मनातला आमदार कोण होईल? आता तर नक्की सांगू शकत नाही, हा. पण आता काकाचं पारडं जड आहे. जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला काय वाटते, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. या इकडे. तरुण आहे ना? कॉलेज करताय का काय? नाही, कॉलेज बंद केली. बंद केले. बर. आता काय पुढे काय करण्याचं नियोजन आहे? काय पुढं काय आमचं रानातलीच काम. रानातली काम. बरं. मग कितवी पर्यंत शिक्षण घेतलं? सेकंड इयर.
सेकंड इयर. मग पुढे काय करण्याचा निर्णय घेतलाय का काय नाही? पुढं काय नाही निवांत. बरं आता मतदानाचा अधिकार आहे का तुम्हाला? होय 18 वर्ष पूर्ण आहे. युवक म्हणून तुम्ही आताची निवडणूक कशी बघता? या निवडणुकीमध्ये युवकांसाठी या 10 वर्षामध्ये काय झालंय का तुमच्या मतदारसंघामध्ये? आमच्या तर काय आम्हाला एवढं अजून माहितीच नाही काही नाही. उद्या तुमच्याकडे जिम्मेदारी येणार आहे कुटुंब चालवण्याची. उद्या इथं पायावरती तुमच्या उभा राहण्यासाठी एखादी MIDC असेल, छोट्या मोठ्या स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील, असं उभं राहिलं का एखादं स्ट्रक्चर? तुळशी साखर कारखाना आहे की तिथं गावाचे नेते मंडळीने पोरका लावलीत कामाला तरुण. आमदार कोण होईल? युवकांना काय वाटतंय? संजय कुणाची craze काका. आहे? संजय काका का काम केले त्यांनी काय केले? गावात. तुमच्या युवकांसाठी काय केले का? युवकांसाठी कारखाना चालू केलाय. पोरं कामाला लावलीत कारखान्यात तरुण मंडळी. बर तरुण पोरांसाठी कारखान्यात. काम आहे ती. बरं इथं आबांचं नेतृत्व होतं. आता तुम्हाला माहित नसेल, तुम्ही यंग आहे. कसं होतं आता रोहित दादा नेतृत्व करतायत, कसं काय त्यांच्याबद्दल काय सांगा? चांगलंच होतं त्यांचं पण नेतृत्व चांगलंच होतं. सगळ्यांनी नेतृत्व चांगलंच आहे. पण काकांनी तरुण कामाला लावली ती कारखान्यात. बर त्यामुळे काकाची आता गाव तरुण पोरं ही सगळी काकांनाच आहे. नमस्कार. काय आम्हाला नाही बोला जमत. काय चाललंय? कुठनं रानात आलाय काय? राहणार नाही काय आहे रानात? काय बाग दाखवडा करून आता काय काय पेरले काय? ऊस ऊस आहे. ऊस आहे. डाळी द्राक्षाची. होय. काय धरले का म्हणजे व्यवस्थित आहे का? किडींचा प्रादुर्भाव, रोगराई असं काय नाही ना? नाही ना शेतकरी सुखी आहे का? कशाला चुकी आहे तेव्हा? का हो? कशाचा दर आहे तुम्ही तेव्हा? दर नाही तर कशालाच? कशाला दर नाही. बरं मला सांगा, आता तुम्ही अनेक इलेक्शन अनुभवलेत तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये. इथं कुणाचं प्राबल्य आहे? काय सांगू शकत नाही आपल्याला. नाही सांगू शकत. सर्वसामान्य शेतकरी आहेत, शेतीबद्दल त्यांनी आपल्या भावना तर मांडलेल्या आहेत. आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ मंडळी आहेत. काय सांगाल, अनेक इलेक्शन तुम्ही अनुभवलेत या तासगाव कवठेमंकाळ मध्ये. आताची निवडणूक कशी होईल? निवडणूक चुरशीची होईल. महत्वाचा मुद्दा काय आहे, या दोन्ही बी घराण्यानी आजपर्यंत तासगाव तालुक्यात तिसरं नेतृत्व उभं करून दिलं नाही. आबा गट आणि काका गट. पहिली 15 वर्ष दिरकर आबांनी, त्याच्यानंतर 35 वर्ष RR आबांच्या घराने. तिसरं नेतृत्व ह्या लोकांनी उभा करून दिलं नाही. दोन्ही नेते कामाच्या बाबतीत निष्क्रिय आहेत. निष्क्रिय. आताच तुमच्या गावातल्या एका सहकारी मित्रांनी सांगितलं की इथं बंधारे दिले, तिथं छोटे छोटे रस्ते असतील त्याला निधी दिलाय काकांनी, दलित वस्तीचा निधी असेल, असं या गावामध्ये निधी आलाय असं एका तरुण सहकार्याने सांगितलं. नाही, तसं आबांचं आणि काकांचं काम तुलनात्मक बघायला गेलं तर आबांचं काम उजवं आहे. उजवा आहे. त्या गावाला गायरान पडीक जमिनीमध्ये 100 एकराच्या क्षेत्रामध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटर आणलं. त्यातनं फक्त ठराविक महिलांचा फायदा झाला की, म्हणजे गावचं कोण नोकरीला नाही घेतलं, पण एक 40 लोकांनी काम मिळतंय रोजच्या रोजी त्यांची रोटीचा कार्यक्रम झालाय. दुसरं गोष्ट, तसं विचार केला आबा काकांचं राजकारण ह्या तासगाव कारखान्यावर जास्त आहे. महत्वाच्या सुरुवातीपासून दोघं बी ह्या कारखान्यावर राजकारण करत आल्यात. काका कधी विचारायला गेलं तर एका स्टेजवर या, ही करा ती करा. सभासदांचा कारखाना सुद्धा काकाने ठेवलेला नाही. मालकी करून काकाने कारखाना सुद्धा विकलाय. आणि विषय मांडायचा झाला तर दोन्ही घर, मी जरी RR पाटील गटाचा असलो तर मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, ह्यांनी तिसरं नेतृत्व ह्या तालुक्यात उभा राहून दिलं नाही आणि जन्माला येऊन देणार नाहीत. बर मला सांगा, तुमच्या शेजारचा तालुका कुठला? काय पोलूस तालुका. कशी परिस्थिती आहे त्या त्यांची तालुक्याची? भौगोलिक परिस्थिती पाहता आणि त्यांच्या कामाची परिस्थिती पाहता हे दोन्ही लोक निष्क्रिय आहेत. मला सांगा, इथं आबांनी नेतृत्व केलंय, त्यांच्याकडे चांगली चांगली खाती होते, ग्रामविकास मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, गृह खातं होतं. एवढी मोठी पदं असताना ते विकास करण्यासाठी पाठीमागे पडलेत का तासगाव कवठेमंकाळ? नाही, तासगाव तालुक्याची तशी भौगोलिक परिस्थिती पाहता तासगाव तालुका हा पश्चिम भाग बागायत क्षेत्रात मोडतोय आणि पूर्व भाग असतानाच कृष्णा नदी तिथनं गेल्यामुळं, कृष्णा नदी सजन भागात नसला. वाळवा आणि पलूस तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता आबांनी सार्वजनिक कामं अतिशय चांगली केलीत. वैयक्तिक कुणाचं काम केलं नाही, माझं सुद्धा काम केलं नाही, मला सुद्धा एका कामात मदत सुद्धा केली नाही. मी पूर्वीपासून फाउंडर मेंबर आहे. तुमचा पोलीस ग्राउंड झालं, त्याला तुमचा पाठिंबा आहे का, एवढं विचार बस. म्हणजे तुमचा पाठिंबा आहे का? आता ते तुमचे सहकारी म्हणतात की तुमचा पाठिंबा आहे का? आणि तेव्हा पोलीस तुम्ही ग्राउंड झालं. बरोबर होता एवढं सांगा.
पोलीस काय विचारायचं त्यांना? त्यांचं काय मत आहे नितीन दादाचं, माझे सहकारी मित्र आहेत ते काय म्हणले की आबाने एक मोठं चांगलं काम केले पोलीस ट्रेनिंग सेंटर, पण त्या गायरांमध्ये ह्यांची स्वतःची रॅक होती, आम्हाला आता बेदाना वळवायला जागा नाही, हे स्वतः सुदगिरणी जाऊन आबाला विरोध करत होते आणि आज सांगतेत की आबांनी चांगलं काम केलं. ते सांगतात की चांगलं काम केलं. जाणून घ्या की त्यांचं म्हणणं नाही जाणून अगदी घ्या. बरोबर आहे. त्या विरोधात जाऊन आम्ही ज्यांनी हे जागा बिना मोबदल्याची दिली, गावातल्या आमच्या मेन पुढाऱ्यांनी दिली, त्यांच्या विरोधात रान उठवून आम्ही त्यांच्या विरोधात पॅनेल लढलोय. मग तुम्ही फायद्याच काय केलं म्हणून सांगताय, ह्यात फायदा काय आहे? नाही आता दलित वस्तीतल्या कमीत कमी 30 ते 40 महिला आणि मराठा समाजातल्या 12 ते 15 महिला रोजच्या रोज तिथं येऊन परमनंट नाही, डेली वेजेस वर कुठेही काम दिलं जातं, डेली वेजेसला महत्व नाही, करा ना परमनंट. बेरोजगारांना पीटीसी विषय कसा आहे एकही परमनंट इथं बेरोजगारीचा आणि याचा विषय नाही. आता हे टीका टिप्पणी करायची म्हणल्यावर ते मला काहीतरी बोलणार, ते बी माझे म्हणजे घनिष्ठ संबंध मित्र आहेत आणि मी बी त्यांचा घनिष्ठ मित्र आहे. टीका टिप्पणी करायचं म्हणलं तर प्रॉब्लेम काय आहे की त्यांनी काहीतरी बोललं तर मी काहीतरी करणार हे राहणार, पण जनरली दोन्ही नेते निष्क्रिय आहेत एवढंच म्हणतो. 35 वर्ष असतील त्याच्यानंतर आता सत्ता त्यांच्याकडे आहे, मोठमोठे इंडस्ट्री या मतदारसंघात यायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? 100% यायला पाहिजे. गरीब मुलासनी म्हणजे आता नवीन तरुण पिढी जी घडत्या ही शेतीवर काही अवलंबून राहणारा उद्योग नाही. साधी मार्केट कमिटी जरी असली तर आम्ही 1990 सालापासून ज्या रेटनं बेदाना विकतो त्याच रेटनं बेदाना. तोच रेट आहे. शेतकरी सुधारायसाठी सुद्धा काही सुद्धा म्हणजे तसं शेतीच्या दृष्टिकोनात द्राक्ष बागायतदार हा मतदारसंघ पुरा द्राक्ष बागायतदारांसंघ म्हणजे तसं ठराविक 2 गावं सोडला जो प्रश्न तर केला की संजय काकांनी कारखाना विकत घेतला, ठीक आहे, आम्हाला सुद्धा मान्य आहे, तो सभासदांचा राहायला पाहिजे, पण गृहमंत्र्यासारखं अतिशय महत्वाचं पद असताना, तुमच्याकडं राज्य बँक असताना, राज्य बँकेचा चेअरमन राष्ट्रवादीचा असताना संजय काका कारखाना कशी घेऊ शकतात? तुम्ही काय करतो काय त्यांच्या प्रश्नाला आणि 2008 त्यांच्या प्रश्नाचं उत्तर एकच, या दोघांचे एकीकरण झाल्यानंतरच आबा आणि काका मग ही दोघं बी दोषी म्हणतोयच ना मी. तेव्हाच काका म्हणतो तो दोघाला एका दोघं- स्टेजवर बोलवा. दोघं- काय म्हणत ते? त्यावेळेस तुर्चीत स्टँड वरती भाषण झालं काकांचं, त्यावेळी काका काय म्हणले, कारखान्याचं निष्पाप कोणाचं आहे, हे आबा आणि काका दोघांना एकत्र बोलवा. उकळ्याचं कुणाचं आहे? उकळ्याचं विषय कसा आहे? पतंगराव कदमाचा सोनीला चालवण्याकरता कारखाना तर त्या वेळेला काही नव्हतं पाण्याची योजना, त्यावेळेला हे केलं, त्याला ग्रामविकास मंत्री म्हणून केलं ना, वर गेले. त्याला सहकार्य कोणी केलं? कुणाला? कारखाना बंद करायला आरारापणीच केलं. काय म्हणणं आहे तुमचं? आजोबा कसं आहे, दिनकर आबांनी कारखाना केला, त्यांच्या राजकीय त्यांना अतिशय त्रास झाला, वसंतदादांच्या विरोधात जाऊन तो कारखान्याची स्थापना केली. त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, अशोकराव चव्हाणांचे वडील असताना तो कारखान्याची मंजुरी आणली, त्यांना अतिशय त्रास झाला राजकीय राजकारणामध्ये. परत दिनकराबांचं तिकीट सुद्धा कापलं गेलं विधानसभेचं. अशा अनेक अडचणी झालेल्या असताना कारखाना तो उभा केला आबांनी, कारखाना तो नील केला. नील केल्यानंतर सूडबुद्धीने यांनी पतंगराव कदम साहेब असतील, आराराबा असतील, यांनी सूडबुद्धीने पॅनेल लावून त्या कारखान्याच्या चेअरमन ह्या तासगाव तालुक्यातला सुद्धा आबांनी केला नाही. त्यांचं म्हणणं आहे की चेअरमन आहे तो सूडबुद्धीनं इथल्या तालुक्यात केला. ग्रामविकास मंत्री असताना पुढे घे थोडं. आदर्श व्हावा म्हणून त्यांनी इथनं राजीनामा दिला, इथल्या सभा संचालकाच्या ताब्यात दिला. अलीकडे घे जरा. त्या काला पुढे उगळे चेअरमन होतं. उगळेच्या असतानाच कारखाना अगदी सवलत ह्याच्यात असताना, नफ्यात असताना हिने तोट्यात आणला. कुणी? अहो हे पतंगराव आणि उगळे कंपनी. इथं हो का, हे झालं ठीक आहे, आजपर्यंत जे घडत आलं ते आता झालं ते झालं, सगळा विषय तो थांबला पाहिजे. मी तरुणांना खरोखर आवर्जून सांगणार आहे की जर रोहित येऊ किंवा काका येऊ त्यांच्याकडे लेखी पत्र घ्या की तुम्ही आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टी किती दिवसात करणार, आणि जर त्या नाही झाल्या तर तुम्ही पदाचा राजीनामा देणार का? आणि तो राजीनामा मी तयार केलाय. मी आता सांगतो, येणाऱ्या काळात जर रोहित दादा किंवा संजय काका जर आले तर मी तो राजीनामा त्यांना घेऊन जाणार आहे बाबा. आणि हे सामान्य जनतेचेच प्रश्न आहेत. त्यांनी जर येणाऱ्या 3 वर्षात जर नाही पूर्ण केले तर तो राजीनामा माझ्या हातात असणार आहे आणि मग मी तो सबमिट करणार आहे. असं धाडस जो आमदार दाखवेल त्या आमदाराला इथून सगळं मतदान जाईल. आणि मी तरुणांना खरोखर अजून सुद्धा नम्रपणे सांगतोय हात जोडून
की जागं व्हा. जोपर्यंत तुम्ही आमदारांना खासदारांना समोरासमोर प्रश्न विचारत नाही तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. फक्त आलाय आमदार अमक्याचा लोक आहे तमक्याचा आहे आपण मतदान करायचं आणि बाजूला व्हायचं आणि पुन्हा 5 वर्ष त्यांच्याच नावानं बोंबलत बसायचं. त्याच्यापेक्षा आता पूर्ण संधी आहे. प्रत्येक तरुणानं उठून उभं राहिलं पाहिजे. त्याचे प्रश्न कागदावर लिहा, त्याच्यावर खाली त्यांचा राजीनामा लिहा. बाबा हे जर काम मी ह्या 2 किंवा 3 वर्षात नाही केलं तर हा तुमचा राजीनामा आणि त्याच्या सह्या घ्या. विषय संपून जातोय. कशाला 2 आणि 5 वर्ष वाट बघायला लागत्या. असं माझं स्पष्ट मत आहे. थांबतो. तर मंडळी ह्या होत्या भावना तुर्चीकरांच्या की इथं अनेक नेतृत्व तयार झाले, इथं अनेक नेते घडले. या मतदारसंघाचा त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्याच्या याच्यातून जाणवतंय की या मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं विकास झालेला नाही. इथं मोठं कुठलं औद्योगिक क्षेत्र आलेलं नाही. जो कारखाना होता तोही सभासदांचा राहिला नाही. असं एकूण इथल्या मतदारसंघातलं हे गणित आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.